आजकालच्या मुलींना लक्ष्मी म्हणावं की राक्षसिनी? सेया गोयल तो कुछ भी नहीं हे प्रकरण वाचा. बंगळुरूच्या मराठहळ्ळी येथे सोमसुंदर यांचे एक छोटेसे कुटुंब राहत होते. पत्नी मुथुलक्ष्मी आणि 2 मुली, मोठी श्वेता 25 वर्षे आणि धाकटी सुप्रिया 19 वर्षे. अत्यंत सुखी आणि सुस्थितीत असलेले हे कुटुंब आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी कोणतीही कसर ठेवत नव्हते. मोठी मुलगी श्वेताने इंजिनिअरिंग करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिचा प्रवेश बंगळुरूतील न्यू होरायझन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये करून देण्यात आला. बी. टेक. च्या शिक्षणादरम्यान तिची ओळख आंध्र प्रदेशातील केनेथ या सहाध्यायाशी झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात झाले. वडील सोमसुंदर यांनी कॉलेजची फी, कोचिंग, प्रवास अशा प्रत्येक गरजेसाठी मनापासून खर्च केला. 2च मुली असल्याने त्यांनी त्यांच्यावर प्रेम आणि पैशांची अक्षरशः उधळण केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्वेता आणि केनेथ या दोघांनाही एकाच कंपनीत नोकरी मिळाली. कंपनीचे काम मुख्यतः वर्क फ्रॉम होम स्वरूपाचे असल्याने श्वेताने वडिलांना सांगितले की घरी राहून कामात लक्ष लागत नाही, त्यामुळे ती भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणार आहे. घरच्यांची परवानगी मिळण्यापूर्वीच तिने सामान बांधले आणि घर सोडले. श्वेता आणि केनेथ यांनी सिगेहळ्ळी येथील साई ग्रीन अपार्टमेंटमध्ये फ्लॅट भाड्याने घेतला. मात्र त्यांनी आपल्या पालकांना स्वतःचा पत्ता देखील सांगितला नाही. जन्मापासून इंजिनिअरिंगपर्यंत ज्यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून मुलीवर खर्च केला, ते आईवडील नोकरी लागल्यानंतर अचानक परके वाटू लागले आणि काही वर्षांपूर्वी आयुष्यात आलेला प्रियकरच सर्वस्व बनला. आई मुथुलक्ष्मी मुलीला वारंवार समजावत असे. एकटीने फिरू नको, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नको, प्रियकरासोबत जास्त फिरू नको असे सांगत असे. पण श्वेताला हे सर्व नियंत्रण, बंधन आणि स्वातंत्र्यावर गदा वाटू लागले. केनेथ ख्रिश्चन असल्यामुळेही आई त्याला विरोध करत असे. श्वेताला मात्र हे सर्व जुनाट विचारांचे दडपण वाटत होते. त्यामुळे नोकरी लागल्यानंतर तिने सर्वप्रथम कुटुंबापासून स्वतःला पूर्णपणे वेगळे केले. दरम्यान केनेथने नोकरी सोडून स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यासाठी सुमारे 30 लाख रुपयांची गरज असल्याचे त्याने सांगितले. श्वेताने बँकेतून कर्ज घेतले. कर्ज अर्जावर मात्र तिने वडिलांच्या घराचा पत्ता दिला. स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवले गेले, पण व्यवसाय पूर्णपणे अपयशी ठरला. EMI भरणेही अशक्य झाले. बँकेच्या वसुलीच्या नोटिसा घरच्या पत्त्यावर येऊ लागल्या आणि आईवडील चिंतेत पडले. यानंतर केनेथने श्वेताला सुचवले की वडिलांच्या मालमत्तेतील स्वतःचा हिस्सा मागून कर्ज फेडावे. श्वेताने आईला जेवणासाठी फ्लॅटवर बोलावले. बऱ्याच दिवसांनी मुलीचा फोन आल्याने मुथुलक्ष्मी आनंदाने तेथे गेली. श्वेताने मालमत्तेतील अर्धा हिस्सा आपल्या नावावर करण्याची मागणी केली. त्याचवेळी केनेथ बाहेर आला. मुलगी प्रियकरासोबत राहत असल्याचे आणि त्याचवेळी संपत्तीची मागणी करत असल्याचे पाहून मुथुलक्ष्मी संतापली. तिने मुलीला चांगलेच सुनावले. यामुळे संतापलेल्या श्वेताने समोर पडलेला चाकू उचलला आणि आईवर सपासप वार केले. सुमारे 50 ते 52 वारांमध्ये मुथुलक्ष्मीचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी श्वेताने वडील सोमसुंदर आणि धाकटी बहीण सुप्रिया यांना फ्लॅटवर बोलावले. दोघे आत येताच त्यांनी मुथुलक्ष्मीचा मृतदेह पाहिला. काही समजण्याआधीच श्वेता आणि केनेथ यांनी दोघांवरही चाकूने हल्ला केला. सुप्रियाचा जागीच मृत्यू झाला. सोमसुंदर गंभीर जखमी अवस्थेत कसाबसा फ्लॅटबाहेर पडले आणि सोसायटीतील सुरक्षा रक्षकांची मदत मागितली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिन्ही मृतदेह पाहून तेही हादरले. एवढ्या निर्दयी पद्धतीने एका कुटुंबाची हत्या होऊ शकते, यावर विश्वास बसत नव्हता. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे या हत्यांचा आरोप स्वतः घरातील लाडक्या मुलीवर होता. घटनेनंतर श्वेता आणि केनेथ सोसायटीची भिंत ओलांडून पळून गेले. श्वेताला नंतर पुद्दुचेरी येथील बसस्थानकातून अटक करण्यात आली, तर केनेथ अजूनही फरार आहे. अटकेनंतर श्वेताला या हत्यांचे कारण विचारले असता तिने सांगितले, माझे आईवडील माझ्या आयुष्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवत होते. मला कोणतेही स्वातंत्र्य नव्हते, म्हणूनच मी त्यांची हत्या केली.